तर आज आपण बघत आहोत माझ्या आईच्या हातची अगदी झणझणीत आणि मसालेदार अशी कालवं मसाला रेसिपी किंवा कालवाचं सुकं। कालवं मसाला करण्यासाठी अशी ही मोठी मोठी कालवं बाजारातून शोधून घेऊन या। जर कालवं लहान असतील तर त्याला तेवढी चव नसते। आता ही कालवं स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घ्या आणि त्यानंतर त्यात थोडासा आगूळ घालून ठेवा। त्यामुळे काय होतं की यातील जी कच असते ती आरामात बाहेर निघण्यास मदत होते। आता कालवांना जे पाणी सुटले आहे ते वरचं पाणी बाजूला एका भांड्यात काढून घ्या आणि खालचे पाणी फेकून द्या, कारण त्यात माती असू शकते। आता कालवांना मीठ आणि आले लसूणची पेस्ट लावून ती मॅरिनेट करून ठेवा। त्यानंतर एका कढईत तेल गरम करा, त्यात घाला जिरे आणि जिरे तडतडले की त्यात घाला तमालपत्र। आता यात टाका बारीक केलेली लसूण आणि हिरवी मिरची आणि हे छान परतून घ्या आणि मग टाका बारीक केलेला कांदा। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परता। त्यानंतर यात थोडासा हिंग घाला, लाल तिखट, भाजका मसाला, हळद, धणे पावडर, जिरे पावडर टाका आणि हे सर्व मसाले छानपैकी परतून घ्या। मसाल्यांचा छान खमंग सुगंध दरवळला की त्यात घाला बारीक चिरलेला टोमॅटो अगदी मऊसूत होईपर्यंत परता आणि त्यानंतर यात टाका कालवं या मसाल्यात छान एकजीव करा आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून एक वाफ काढा। आता झाकण काढा आणि या कालवणमध्ये किती पाणी आहे ते चेक करा। जर तुम्हाला वाटले की पाण्याची गरज आहे तर आपण जे पाणी मगाशी काढून ठेवले होते त्यातील थोडे पाणी यात टाका। तर कालवे छान शिजलेली आहेत। आता यात घाला वाटण। आता हे कांदा खोबऱ्याच्या वाटण्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता वाटण छान ढवळून घ्या आणि त्याला एक उकळी येऊ द्या। त्यानंतर यात घाला 3 ते 4 आमसोले आणि थोडासा गरम मसाला। सगळे छान ढवळून घ्या आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा। तर आपली झणझणीत मसालेदार अशी कालवा मसाला रेसिपी तयार आहे। गरमागरम भाकरीसोबत याचा आस्वाद घ्या। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।